आपण गडावर पोचलोय. इथे सांगितलं आहे कॅमेरा अलाउड नाही, यूज सर्वे करतात. फॉर्मॅलिटी, पैशांसाठी फॉर्मॅलिटी, बरोबर ना. जागेवर गडा चढता चढता धंदा बनवून ठेवला आहे. इथं दक्षिणा देऊन जा, इथं दक्षिणा देऊन जा. आम्हाला दक्षिणा बघा नाईट सूट नाही ना. चला बघूया, पुढे रिकॉर्डिंग करायला भेटली तर नक्की करू, नाही तर बाहेर आल्यावर करेन. नाही नाही, आतमध्ये आलो. चल मम्मी साईडला चल. सेवा आमच्या कामाने परिवाराची आनंदाने मान्य करा. नाही चालू मम्मी साईड हो. सांगा अभिषेक कशासाठी केला. सोन्यासारखं पिवळं कर, सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण कर देवा. अभिषेक का केला देवाला सांगा. कामाने परिवारात सांभाळ करा. त्याला प्रोत्साहन केला देवाला सांगा. म्हणा जय मल्हार. आपण आलो आता इथे अभिषेक करायला. महाराज की जय, पठार महाराज की जय, वीरा माते की जय, भवानी माते की जय, गावदेवी माते की जय, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. महार मार्तंडा देवा, तरे भक्तांची देवा, सेवा देवा, पावन करा देवा, खंडेराय देवा, जय जयकार करा देवा, केलेली सेवा देवा, तरी कुटुंबाची देवा, तुझ्या दरबारात देवा सेवा. येळकोट येळकोट जय मल्हार. सर्वांनी म्हणा हर हर महादेव, हर हर महादेव. चिंतामणी मोरया, चिंतामणी मोरया. आनंदीचा उदय उदय, आनंदीचा उदय उदय. देवाचा चांगले, देवाचा चांगले. ओलंकरा, ओलंकरा. सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट. येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. जय मल्हार. आनंदाचा सर्व कार्यक्रम करून आम्ही आता देवळाच्या बाहेर आलोत. आता पुढचा कार्यक्रम करायला आणि रात्रीच्या जेवणाची तयारी होणार. आणि त्यानंतर उद्या सकाळी जाऊ आम्ही जुन्या गडावर, जो खरा आहे हा नवीनवाला गड आहे. सकाळी आम्ही जाऊ जुन्या गडावर. कॉम्पिटिशन हार्ड आहे. माझा फटका लागला विषय. चला भाऊ फोटो काढत होता. भावाला वाटलं का मी त्याला व्लॉगमध्ये गेला हात दाखवतोय. ते सीन बघू शकता इथे. कॅमेराच बघा अजून. हे पूर्ण लाईन क्रॉस करून आम्ही आता आलो इथं. चला बोला पटापट घोषणा द्या. आता कुठे जायचं आपल्याला. आता आपल्याला पहिला प्रदक्षिणा घालायच्या 5 घोषणा द्या. 5 प्रदक्षिणा घालणार. परीक्षा घातल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. मला साईडला होऊन द्या. इथं भंडारा उडला का माझं काम खतम होईल याच्यावर कॅमेरामध्ये. हा आपला तरी परिवार. उद्या सकाळी गुड मॉर्निंग एव्हरीवन.
काल रात्री सर्व लवकर झोपले कारण की आज सकाळी जाणार होते जुन्या गडावर द ओजी का त्यासाठी आज काल रात्री सर्व लवकरच झोपलेले. मी एकटा रात्री फिरत होतो रात्री जवळपास 10 वाजेपर्यंत तिथेच, पण बाकी सर्व झोपलेले. मग मी कंटाळून रूमवर आलो. आता पुन्हा चाललो आहे जिथे बाकीची फॅमिली आहे ज्या रूमवर, त्या रूमवर चाललो आता. आणि मग तिथून आम्ही सर्व एकत्र जाऊ जुन्या गडाकडे. जास्त लांब नाही आहे, जस्ट ही बिल्डिंग आहे, ह्या बिल्डिंगच्या मागे आहे. तर आपण तिथे जाऊन त्यांना पहिले भेटूया आणि मग पुढे जाऊया. चला. ये बघ कसं आल्यावर ना आता यांचाच चालले नाश्ता पोव्यांबरोबर. यो नवीन ब्लॉगर आहे, नवीन आहे, चालेल शिकल. मी पण नवीनच आहो. बघ कसं नाश्ता करतात. मम्मी का आमची अजून खाली आहे ना, तयारी करते. एवढं यांचे मेकअपही झाले. मम्मी नाही येत, मी व मम्मी नोकरी झाली. आम्ही ना, आमची मम्मी नाहीत बोलते. मी व माझा कपडा साधा कपडा घालून जायचा, फ्री जावायचा. आता नाश्ता करून पटापट निघू. ही पण एवढं कशी खाला घेऊन आले बा. जवळची नको ना, खाला घेऊन आले. अरे तुला सगळी नाश्ता करून रेडी होऊन कशी हो इथं सगळी भरल्या निकूमध्ये भाऊवाले सोडायला. परत ट्रिप माराल अजून एक. मागं सगळी बसल्या ना आता जुन्या गडाच्या रस्त्यावर होता. सर्व आले का मग आम्ही एकत्र वरती निघू. व्ह्यू बघा बाहेरचा. ये बघ कशी पलाता आणि यांना खावायला नाही दिला तर मी अलिबाग जेत होतो. तर चिंचचा झाड कसा भरले, व्हिडिओ दिसत पण नाही. यावी सगळी पलाता पुढं जलवा आहे हमारा. भाई या टायमाला तर सबस्क्रायबर घेत जाऊ रस्त्यातून आपण. बघा भक्तांच्या चपला गोला झाले नाही तर. पायथ्याशी आशेवर येऊन मग पुढे जाऊ. इथं फक्त सुरुवातच झाली चढाची. किती खाली हो, इथूनच आलो फक्त इथपर्यंत. आमिषा, सायली आणि ते काकी बसल्या. आता व्लॉग बनवायला लागलो, लगेच चालत आली. यांच्याकडे थांबायला लागला, सगळे आले. अजून तर खूप चढायचं आहे. 5-6 वेळेला स्टॉप घेत जाणार आहेत सर्व. तिच्या थंडीमध्ये ते फव व्हायला लागला आता. तू बोबडा वन पुंजलिका. काही बोलायचंय? दमलो बस बोलेल सध्या. आमचे 2 शब्द समाप्त झाले. पुढच्या स्टॉपला भेटूया. सिलेंडर घेऊन रोज वरती येतात, रोज खाली जातात. हमालीचेच अजून खूप वरती आहे. हमालीचेच 300 आणि 500 रुपये घेतात, तसं काकाने आम्हाला सांगितलंय. हे बघा, हे यांचं वजन नाही संपलं. का गेला छोटा सिलेंडर खाली चालला. वरती त्यासाठीच दर गोष्टीचा रेट थोडासा जास्त पण नाही, थोडंसं जास्त नाही. काय नाही, 10चा 15ला असेल, 15चा 20ला असेल. अजून काय, कारण की रोज यांना एवढा वरती माल न्यावा लागतो, त्यासाठी मागे सर्व. बाकी सर्वांचा तर पत्ताच नाहीये, सगळे मागे राहिले. डोंगरांचा वाघ आले, सगळे घाबरले. श्रुती घाबरली वाघाला. योच तो वाघ. थांबाचा चला, यांचा फोटो सेशन चालू होणार आहे आता. फोटो काढू यांचे. लुक बघा कसा हाय, मस्त. कसा, काय बोलायचं आहे? काही नाही.
काहीच नाही. तुम्हाला काय बोलायचं आहे? काहीच नाही. कोणाला काहीच नाही बोलायचं, सगळ्यांना बसायचं आहे, फोटो काढायचे आहे. तुम्ही व्ह्यू बघा पण. आम्ही आलोय अर्ध्या रस्ते, नाही तर बानुबाईचं खाली मंदिर होता. लोकांचं असते सन किस्ट असते, ये बघ सन सापटवले, साप थोबार फोडणार सगळ्यांचा सण. आया राहिलं सगळी काली होती. माझा तोंड पण नाही दिसत. हा दिसला. जस्ट इथे आहे वरतीच आहे आता ह्या साईडला या. बघितला आमची तर सर्व तोंड इन्सल्ट करतात. कोणाला काय फरकच नाही पडत, कोणाला काय नाही फरक. सगळी निर्लज आमच्याकडे. मी स्वतः ही पण. जय मल्हार काका. काका आली पाक खाल्लं. सुट्टे हाणतो येतानी. खरंच नाहीत आमच्याकडे सुट्टे. इथं व्ह्यू बघा. रस्त्याला व्ह्यू दाखवत जा. माउंटेन्स गावात. हा बघ काय बोलला. तुम्ही तुझा दम त्याला ट्रान्सफर केला. फायनली कडेपठारावर आम्ही पोहोचलोय. गेटवर एंट्री केली. आता इथे जवळ एक मंदिर, तिथे पाय पडायचं आहे. हा इथे मंदिर आहे. त्या पुढे लगे तो जुनावाला जो मल्हाराचं मंदिर आहे तिथे आहे. हे मध्ये पण एक मंदिर आहे. इथपर्यंत शॉप्स आहेत बोललो जे. पुढे खूप आहेत शॉप ह्या मंदिराच्या पुढे. मग कसं चालायचं दुसरं. ओके इथे पुढे इथे अजून आपल्याला मंदिर भेटत आहेत. इथे रामाचं मंदिर आहे. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतादेवी. आपण अजून पुढे जाऊया. मंदिर अजून मेन पुढे आहे. इथे पण हनुमंत आहेत. छोटे छोटे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत खाण्यासाठी. भंडारा घ्यायला शॉप्स आहेत. हे इथे अजून एक छोटंसं टेम्पल आहे. हे बघा अरे डायरेक्ट अंधार आलं. ह्याच जागी आम्ही लास्ट टाइम वडापाव वगैरे खाल्लेला. हे बघा हिला वडापाव आठवतोय. देवपूजाच्या पहिले पेट पूजा कोण करते. तू नाही बाबा. हो हे बघा हे आपलं जुन्या गडावरचं मंदिर. खरंवालं जे मेन मंदिर होतं आपलं. सकाळी आम्ही सकाळी आम्ही आलेलो. अरे मला बोलून दे. सकाळी येतो आपण लवकर तेव्हा गर्दी असते. आता गर्दी खूप कमी झालेली आहे. आता गर्दी नाही आहे. घेऊन यायचं का. हे इथूनच जाऊया ना. चल इथून जायचंय. मागून जायचं ना. तिथे एक मंदिर आतमध्ये ना. मंदिर नाही इथून जायला लागेल पाय पडायला. हा चल चल. अरे पहिला आतमध्ये जाऊन येऊ. चला हा चला ना. हे चालायचं ते लवकर चल. ये उलटा का चाललंय संगीत. हे बघा हे जुनं मंदिर आहे. इथे
यातमध्ये इन्क्लूड केलं आपण. कॅमेरा लावून आम्ही पण करतोय. हे बघा आतमध्ये रेकॉर्डिंग नाही करू शकत म्हणून आता बाहेर जातो. जर असं तुम्हाला माहिती दिसणार देवाचं दर्शन घ्या लांबूनच. चला चला आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आता. चला इथे जास्त गर्दी असली का इथे आतमधून लाईन असते पूर्ण. मागून फिरून यावं लागतं. हे असं वरून इथून जावं लागतं. इथे नंदी महाराजांचे 2 मूर्ती आहेत. ह्यांना जिथे जाऊ तिथे फोटो काढायचे. आता फोटोसाठी थांबले नाही तर अजून फोटो काढल्याशिवाय दिवस नाही खपणार. त्यांना प्रूफ दाखवायचं असते आम्ही आलतो. परत फोटोशूट. आम्ही बाहेर आलो. फोटो ह्यांचे काढतच होतो. आम्हाला आरती भेटली. आम्ही लगेच कॅमेरा बंद करून आरतीला गेलो. आणि आता मंदिराच्या मागून आता इथं प्रदक्षिणा घालत होतं. तर इथेही मंदिर आहेत. हे बघा गेट्स बंद आहेत आता, पण आपण बाहेरनं दर्शन घेऊ. आणि आम्ही आता प्रदक्षिणा घालतो मंदिराची. हे बघा हा माझा चॅनल आहे. हे हिच्या चॅनलवर पण जो पण बघत असेल ते परत माझ्या चॅनलवर यायचं सर्वांनी परत. हिच्या व्हिडिओमध्ये पण मी माझ्या चॅनलवर येण्यासाठीच बनवलं आहे. मी माझं प्रमोशन करतो दर जागी फक्त व्हिडिओमध्ये. प्राचीन काळाचं मंदिर पहा किती सुंदर मंदिर. खूप जणांनी आता माझ्या चॅनलचं नाव विचारलं मला येता येतं. बघूया किती जण सबस्क्राईब करतात मला. हां काय बोलताय? डोनट ब्लॉग्स. डोनट्स नाही डोनट. आणि त्या डोनटची स्पेलिंग आहे DONUT. तो अलग डोनटची स्पेलिंग आहे. डोनटच पण स्पेलिंग अलग आहे. डोनट जे आपण खातो ते. अच्छा डोनटच आहे. डोनेट नाही रे बाबा. डोनेट म्हणजे दान. हे मंदिराच्या मागच्या साईडला एक अजून मंदिर आहे. ती शिवलिंग आहे. थोडं लो लाईटमध्ये फ्लिकर होतं इथे. स्टेबल झालं. ओके शिवलिंग आहे. आणि इथे बाप्पाची मूर्ती आहे आतमध्ये. इथून बाहेर निघूया. चला काहीतरी बघूया. नाश्ता वगैरे आता काही खाऊ. चाय वगैरे पिऊ. नाश्ता बघू. बाबू परत बोल. भाई खाली उतरायचं तरी पण यांना दम लागले खाली उतरायला. एवढं हळूहळू उतरतात. हिचा तर इसका दुखतो अलग आहे थोडा. हे यांना काय करायचा. ती पटापट उतरते माझ्यावर. उसका दुखायला लागे.
ते ह्यांना हळूहळू उतरायला लागेल. मी पटापट उतरतो आणि खाली गेल्यावर भेटूया आपण. फटाफट जायचे. तिथे काय आपलं आता हां गोंधळ आहे आणि मग आपल्याला जेवून घराला निघायचं आहे. ते ऑलरेडी मी बोललो निघतानाच. मला रात्री मी एकटाच चालत होतो. मग नाचाची हां ती शक्यतो आम्ही घरी पोचल्यानंतर ते नाचण्याची व्हिडिओ नाही बनवणार. एन्जॉय करू. पण लास्टला एक व्हिडिओ असणार बायची नक्की. कारण घरी जाऊन फटाफट कपडे चेंज करू आणि नाचायसाठी मस्त घरच्या कपड्यामध्ये गोंधळ उडवत उडवत एन्जॉय करत घरी जाऊया. उद्यापासून उपवास चालू होणार आहेत. आज नुसता दाबण मटण चिकन गावचा मटण. पटत नाही त्याच्याशी. हिला काही नाही पटत. ही बटाटेवाली आहे. हिला बटाटा रस्सा देव. अरे काय करूस या म्हणले माझ्या भक्तांनी जगदंबेला काय मागितलं? हो बायची इच्छा पूर्ण करू बाई. हे कशेरीचं वाघ जेव्हा अजून केतन काय केतन फोन करते बोलते काय बोलते चालू आले का गोंधळ लगे परत ठेवला गायब. मोनिश आला यो आला तू आता आले. हो मोनिश आला. त्याच बोला मोनिश कवाच आले तुमच्या पहिले तो. गोंधळ झाल्यानंतर आता आलोय जरा मार्केटमध्ये शॉपिंग करायला. काही स्वीट्स वगैरे प्रसाद घ्यायला. तर मम्मीच्या मैसूर पाक घ्यायचं मम्मीला. आता मैसूर पाकच्या चक्करमध्ये मम्मी कुठं कुठं पळत चालले काय माहिती. इथं समोर आहे मम्मी इथे समोर पळत चाललेत नुसते तिघे जणी. वहिनी आणि दोन्ही काकी. हा असं ते असं चालणार नाही आमची मम्मी लोक. आणि लगे काहीतरी घ्यायचं असेल ना धावत सुटलेत ना असे ते आम्हाला मागं सोडले बघा. मैसूर पाक घ्यावा. मैसूर पाक घेण्यासाठी संपून जाईल ना मैसूर पाक साठी. गड एवढे फास्ट नाही चढले यावी. गड चढलेच नाही आपण चढून आलो. हे बघा मैसूर पाक शोधता शोधता इथं येऊन बसले हे लोक. मैसूर पाक खायला इथं. बापरे एवढे गावाला नाही वाटायचे आपल्याला. गावठी तुपाचे देशी फायनली घेतला त्यांचा मैसूर. ट्रे घेतला बघा ट्रे घेतला. मम्मीने बघा काय घेतले पोर्शे 911 मम्मीने घेऊन दिले. आता अजून बघूया रूमकडे जाता जाता अजून काय काय दिसेल ते बघत जाऊ. असा बघितली बायको कशी बोलते मला. यो नवऱ्याशी भांडती. लगीन नाही आला अजून नवऱ्याशी पण भांडायला लागली. मला ब्लॉग मध्ये टाकते नवऱ्याची भांडी. बरोबर आहे भाई. ते गेली वहिनी. हे बाई इथे रात्री आलतो मी चायनीज खावायला. यो इथे वहिनी गेली पुढे गेली. ते पण गेले वाटते. मम्मी करते होते दीदीच्या लग्नाची सोय करायला लावली बघ. आतापासून तयारी करते हिच्या लग्नाची. काय नाही करायचं ते दगड डोक्यात टाकायचे हिचे तो. मम्मी मम्मी ठीक आहे ना बाई. हिचे उपटेच भूत काढायला. ती बारीकवाली वेताई चढली कशी एका फटक्यान लाल ओरवायला लागे डायरेक्ट. लग्नाला लागते आम्हाला. वजन असेल तर बघा डोक्यान घालायला हिचे.
ती काठी घेण्याचा प्लॅन कॅन्सल झाला. वाचली ते काठ्या सगळ्या हलक्या होत्या, हलक्यातल्या काठ्या उचलून बघितल्या जड पण नाहीत. मारली तर ती काठी तुटल. तुला मारले का फटक्यास कंबर मोडली पाहिजे. चापटीत खाली पडील दुसरी लागू बी देणार नाही. नाही माझी नाही मोरणार, ती काठी मोरल कारण की ती एवढी हलकी होती म्हणून नाही घेतली, कॅन्सल केला. नाही तर घेणार तो एक तरी फटका मारला असता, असा चुकून ओ सॉरी चुकून लागला असा तरी बोललो असतो. मम्मीची शॉपिंग खपत नाही. आता पेरू घेतला आणि तो ते अंजीर काय बघते, पेरू काय बघते, लाल पेरू घेतला व्हिडिओ आमची इथं टीव्हीला दिसल ना तुम्ही. मग ठाण्याला आम्ही फेमस करते सगळ्यांना. मम्मी सर्वांना प्रमोशनवर टाकले. आता मग मिठाईच्या दुकानात गेले, मिठाईवाल्याला पण फेमस करायचा, सगळ्यांना फेमस करायचा. हे बघा ही पण करते, माझ्या सगळे फेमस होते, डबल डबल फेमस. अजून अंजीर घे ना, कसे 50ला अर्धा ना. तुला हे घ्यायला सांगितलं पेरू. इथं रूमची तर आलो, इथं सर्वांचा जेवणाचा कार्यक्रम चालले. आता राहिल्या होता आम्हीच. आता आम्ही तिघं बसले आहो मिठाई घेत, मम्मीच्या मागं मिठाई घेत घेत तिथं आलो, सगळी जेवायला बसले. पटापट आम्ही पण जेवून घेत आहोत. मग पुढचं बघूया, रूमवर जाऊन अख्खी बॅग पॅक करून रिटर्न बसमध्ये निघूया घरी. परत रेडी होऊन थोडं फेस वॉश करून निघालो आता घरी. आता जाऊ बसकडे. रूममधनं सर्व कपडे वगैरे घेतले, बॅग्स घेतल्या. बॅग घ्यायची, काका सोडून गेले ते त्यांची घेऊन जायची. ही आपल्या बसमध्येच ठेवायची ना? हां मोठ्यावाल्या बॅग ठेवू काकांची मोठ्या बसमध्ये. आपण आपल्या सीटवर परत काय बसमध्ये बसून आम्ही आता घरी निघालो. सगळी झोपल्यान, आपण पण झोपू, नंतर भेटू. थोडासा लांब ट्रॅव्हल नंतर छोटासा ब्रेक घेतला आहे. ज्याला जो ब्रेक समजून घ्यायचे तो ब्रेक समजून घेतील. खाण्याचा ब्रेक, चहाचा ब्रेक. हे बघा आहे तर फुटबॉल सारखाच, पण काहीच नाही. मग आम्ही चालू भाई, कुठं पण चालू. हां फायनली आता आलो घरी. बट देव परत देवाऱ्यात घेऊन जायचे, तर परत जाणार आहे. आता सामान इथं ठेवायला आलो आहे. थोडं एन्जॉयमेंट करत नाचत जाणार होतं सर्व. पण कॅमेऱ्याच्या सेफ्टीसाठी थोडा फोन वगैरे मी घरी चार्जला ठेवून जाणार आणि कॅमेरा पण घरी ठेवून जाणार आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगवर.